नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आपण चॅप्टर वाईज क्वेश्चन्स घेतोय सध्या आणि आता रिझनिंगचे काही चॅप्टर्स मी करवतोय. मुलांनी जसं आपल्याला कमेंटमध्ये सांगितले त्यानुसार आपण फॉलो करतोय. आता एक कमेंट एका मुलांनी केलेली आहे की सर फक्त आयोगाचे प्रश्न घ्या. तर कसं असतं की फक्त आयोगाचे प्रश्न कसं आहे, एकदा प्रश्न विचारला गेला की परत तो प्रश्न विचारला जात नाही मॅथ्स रिझनिंगमध्ये. जीएसच्या बाबतीत वेगळं असतं. जीएसच्या बाबतीत कसं असतं की आपण पीवायक्यू ज्यावेळेस करतो तर पीवायक्यू केल्यानंतर आपल्याला त्याच्या पॅटर्नचा दुसरा क्वेश्चन पण पाहायला मिळतो आणि पीवायक्यू मध्ये ऑप्शन्स वाचून आपल्याला काहीतरी त्याच्या आधारित टॉपिक कळतात की असे प्रश्न येऊ शकतात. पण मॅथ्स रिझनिंगचं तसं नाही. मॅथ्स रिझनिंगमध्ये पीवायक्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जस्ट एक तुम्हाला अंदाज यायला की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. पण मॅथ्स रिझनिंगमध्ये पीवायक्यू रिपीट होत नाही मोस्ट ऑफ आणि डिफिकल्टी लेवल बदलत जाते दरवेळेस. त्यामुळे आपण डिफिकल्टी लेवल्सच्या हिशोबाने इझी क्वेश्चन, मॉडरेट क्वेश्चन आणि डिफिकल्ट असे तिन्ही आपल्याला यामध्ये कव्हर करायचे. तर आता पहिला क्वेश्चन तर सगळ्यात इझी आहे, ऑर्डर अँड रँकिंग, म्हणजे याला आपण रांगेतील स्थान असं चॅप्टर म्हणतो. तर हा प्रश्न मला वाटते जे पण लेक्चर बघतायत, ज्यांनी कधी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला त्या सगळ्यांना हा प्रश्न येणार. एका वर्गामध्ये रोहनचा सुरुवातीपासून 7वा व शेवटून 26वा क्रमांक आहे. सुरुवातीपासून कितवा आहे? 7वा आणि शेवटून 26वा. तर वर्गात किती विद्यार्थी आहेत? तर सरळ सरळ काय केलं जातं, 7 आणि 26 यांची बेरीज केली जाते. 26 मध्ये 7 मिळवले 33 आणि यातनं 1 वजा केला जातो 32. हे झालं आन्सर. पण हे असं का करायचं, याच्यामध्ये नेमकं कारण काय हे पण मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. आता नीट लक्षात घ्या. एक मी एक्झाम्पल देतो. आपल्याकडे ABCDE असे 5 लोक आहेत. 1 2 3 4 5. आता मी त्यांचं इथून क्रम घेतला तर बीचा क्रमांक 2 आहे आणि इथून जर घेतला 1 2 3 4 5 तर बीचा क्रमांक आहे 4. बीची पोझिशन आपण बघितली 2 आणि 4, ऍड केल्यावर किती आली 6. तर यामध्ये 6 लोक दिसत आहेत का आपल्याला? लोक 5च आहेत. मग मी यातनं 1 वजा केलं तर किती आले? 5. बरोबर. टोटल किती आले? 5. मग आता मला सांगा हा 1 वजा का करावा लागतोय? कारण आपण ज्यावेळेस एखाद्याला समोरून किंवा सुरुवातीपासून आणि शेवटून काउंट करतो, तर समोरून पण पकडलं आणि शेवटून पकडलं, मग त्याला 2 वेळा काउंट केलं म्हणून 1 वजा करायचा, किंवा उजवीकडून डावीकडून असं 2 वेळा काउंट झाल्यामुळे 1 वजा करायचा म्हणून मग ते 5 आलं. आता काही जण म्हणतील ह्याचा काय संबंध आहे? हे समजून सांगण्यासाठी आपण 5 लोक घेऊन दाखवली. आता डायग्राम काढून जर करायचं असेल, आता सुरुवात आणि शेवट, तर ही सुरुवात आहे. सुरुवातीपासून त्याचा 1 2 डॅश 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 7वा क्रमांक मध्ये असतील आणि शेवटून जर काउंट केलं 1 2 डॅश 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 असं करत हा जर केला तर त्याचा हा कितवा नंबर आहे? 26वा. आता हा 26वा आहे तर इथे किती आहेत? हे 7वा आहे तर मग इथे 6 असतील. 1 2 3 4 5 आणि 6. 26 नंतर हा 27 28 29 30 31 आणि 32 लोक आहेत. असं पण आपण करू शकतो. आणि हे 7 आहेत. आता हा 26 आहे, मग याच्या आधी किती असतील? 25. मग 25 आणि 7 केल्यावर पण काय येतं? 32. म्हणजे अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. आता हे एवढं एक्सप्लेन केलंय मी का? कारण नुसतं ट्रिकच्या नावाखाली आपण करत राहिलो तर आपल्याला त्याच्यातला काही अर्थ समजत नाही, काय नाही. त्यामुळे ट्रिकच्या नादी न लागता पूर्ण कन्सेप्ट समजून घ्या आणि मग कन्सेप्ट समजल्यानंतर आपण शॉर्टकट यूज करायचा. आता इथे दिले रांगेत संदीप डावीकडनं 25वा. संदीप डावीकडनं 25वा आहे, उजवीकडून 25वा. तर रांगेत किती मुलं? 49. कसं काय? 25 25 50 वजा 1 49 झालं 49. सिंपल. तर असं आपल्याला ट्रिक कोणी समजून सांगितली तर खरी ट्रिक झाली. नाही तर नुसतं सांगितलं काय नाही ऍड करून वजा 1 करा. अरे पण का करा? कसं काय ते आन्सर येतं? हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. मग असं जर असेल ना तर आपल्याला गणितात काही बदल केले तरी आपल्याला सॉल्व्ह करता येतं. आणि ट्रिक पार्ट करून जर गेलो तर एक तर ट्रिक विसरली तर काय करता येत नाही आणि थोडासा क्वेश्चन मध्ये बदल झाला की आपण परत अडकतो. एका रांगेत प्रत्येकी 10 फूट अंतरावर
एक झाड आहे, तर पहिल्या व 5व्या झाडातील अंतर किती? 40. कसं काय? आता सर 5 झाडं तर 50 पाहिजे नाही, 5 10 50, तसं नसतं. बघा आता हे एक आहे, हे दुसरं झाड आहे, हे तिसरं झाड आहे, हे चौथं झाड आहे आणि हे 5वं झाड आहे. झाडं 5 आहेत, पण त्याच्यात गॅप किती बनले? 4. म्हणजे हा पहिला गॅप, हा दुसरा गॅप, हा तिसरा गॅप आणि चौथा गॅप. मग हे 4 गॅपचे हे ऍड करून किती झाले टोटल आपले? 40. तर ही कन्सेप्ट ना खूप ठिकाणी तुम्हाला कामी येईल. तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचं आपल्याला, की आता माझ्याकडे एक दोरी आहे आणि मी म्हटलं की याचे मला 3 तुकडे करायचे. तर 3 तुकडे करायचे तर मला 2च ठिकाणी कापावे लागते, तेव्हा याचे 3 तुकडे होतात. एखादी दोरी आहे, मला याचे 4 तुकडे करायचे, तर मला याला 3च वेळा कापावं लागेल, तेव्हा 1 2 3 आणि 4 तुकडे होतात. तसंच हे होतं की 5 झाडं तुम्ही लावलीत, तर 5 झाडं लावलीत तर गॅप त्याच्यामध्ये 4चेच बनणार. एक गॅप 10चा, 4 गॅप 40चा. तो हिशोब इथे लावायचा होता, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. चला पुढे. गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभी आहेत. गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्या रांगेत 12 मुले उभी आहेत. तर त्या रांगेत मुले किती? गोपाळच्या पुढे 3 सोडून 8, 3 8 11, गोपाळ 12 आणि त्याच्या मागे 5, 12 5 17 आणि परत 12, 17 12 29 झालं. हे ग्रामसेवक वगैरे अशा परीक्षेमध्ये हे आलेले क्वेश्चन्स. इझी, स्टार्टिंग फेजमध्ये आपण इझी क्वेश्चन जसे घेतो तर हे क्वेश्चन आहे. आता सॉल्व्ह करायचंय तर बघा, गोपाळ उभा आहे, गोपाळच्या पुढे 3 मुलं, 3 मुले सोडून अजून 8 आहेत. गोपाळच्या मागे 5 मुले सोडून अजून 12 आहेत. मग हे जर काउंट केलं तर 12 आणि 8 किती झाले? 20, 28 आणि गोपाळ 1 29. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं. ते काय आहे, इझी क्वेश्चन आहे. फक्त वर्ड्स असे त्यांनी केलेले आहेत तयार, शब्द असे दिलेले आहेत की मुलाला वाटेल की काहीतरी वेगळे, खूप मोठा क्वेश्चन दिसतोय, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायचंय. काहीच वेगळं करायचं नाही, सरळ सरळ बेरीज होती. एका रांगेत गोविंद शेवटून 7व्या स्थानावर आहे, गोपाळ मध्यभागी 23व्या स्थानावर आहे, तर त्या दोघांच्या दरम्यान किती मुलं आहेत? आता हे जे वाक्य आहे, गोपाळ मध्यभागी 23व्या स्थानावर, हे इम्पॉर्टंट आहे बघा. मध्यभाग, तेवीसव्या स्थानावर गोपाळ. आता 23व्या स्थानावर गोपाळ म्हणजे इकडे 22 असतील, इकडे 22 असतील, तर गोविंद शेवटून 7व्या स्थानावर आहे. तर सुरुवात ही असेल 1 2 आणि हा शेवट असेल. आता शेवटून 7व्या स्थानावर 1 2 3 4 5 6 7. तुम्हाला सगळं लिहायची गरज आहे असं काही नाही, पण मी तुम्हाला करून दाखवलं. आता इथे कोण आहे? गोविंद. तर आता आपल्याला काय म्हटलं, त्यांच्या दरम्यान किती मुलं असतील. आता सिंपल गोष्ट आहे की हा मध्यभागी 23 नंबरला आहे, तर याच्या अलीकडे 22 असतील आणि याच्या पलीकडे 22 असतील. ओके, अलीकडे 22 पलीकडे 22, कारण तो 23 नंबरला आहे. तर आता 22 असतील हे आपल्याला कळलं. आता 22 पैकी, या 22 पैकी हे 7 गेले, 22 पैकी 7 गेले, किती राहतात? 15. हे झालं उत्तर, 15. तुम्हाला इथून जर काउंट करायचं असेल 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 दरम्यान विचारले, त्यामुळे 23वा येणार नाही. त्यामुळे इथे उत्तर काहींचं 16 येतं कारण ते 23 काउंट करतात, काहींचं उत्तर 17 येतं कारण ते 7ला पण काउंट करतात. मग ट्रिकवाली मुलं यामध्ये हरतात. आता ट्रिक, सर आमच्याकडे ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? 23 म्हणून 7 वजा करायचे, 16 उत्तर आहे. चुकलं, कुठे 16 उत्तर? तर हे काय असतं माहिती आहे काय, फसवायला असं ट्रिक बिकच्या नावाखाली काय पण मुलांना सांगितलं जातं आणि ते आंधळेपणाने फॉलो करतात आणि फसतात. तर तसं तुम्ही करू नका, तुम्ही व्यवस्थित बघा. ही डायग्राम रिप्रेझेंटेशन करायचं. आता मी तुम्हाला शिकवतोय म्हणून एवढं सगळं 1 2 3 आणि हे सगळं लिहितोय, नाहीतर एक्झाममध्ये एवढं डिटेलमध्ये नाही करायचं, रफ करायचं. 23 म्हणजे मध्यभागी म्हणजे 22 22 आहेत आणि 22 मधले 7 तर गोविंदपर्यंत 7 आहे, मग मध्ये किती आहेत? झालं, असं करायचं होतं 15. हे उत्तर झालं 15 आणि तुम्हाला बोटावर काउंट करून पण दाखवलं मी.
काय प्रॉब्लेम आहे, काय डाऊट आहे तर बघून घ्या. याचे पण मी 2 सेशन घेईल तुमचे. 6 माणसे अ, ब, क, ड, ई आणि फ एका रांगेत उभे आहेत. क, ड जवळ असून ईच्या बाजूला, ब च्या जवळ अ, फ पासून चौथा, तर सगळ्यात टोकाला कोण उभं आहे? आता सगळ्यात टोकाला कोण उभं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वाक्य हा दिलेलं आहे, अ हा फ पासून चौथा. अ हा फ पासून चौथा. तर मी फ ला पहिले काढलं. फ 1 2 3 4, 4 वर अ. आता काही जण म्हणतील असं कशाला, तुम्ही फ ला तिकडे घ्या, उजवीकडे डावीकडे हे काही दिलं नाही. तर दिलं नाही तर तुम्ही कसे करू शकता, एखादा असं करेल, फ पासनं 1 2 3 4 कसंही करा, आणि काय फरक पडणार नाही आपल्याला. मग आता अजून काय दिलेलं आहे, कड जवळ असून ईच्या बाजूला आहे. चला काय म्हटले, कड बाजूबाजूला असून ईच्या, कड जवळ असून ईच्या बाजूला आहे. पण मग काही जण म्हणतील असं का नाही, कड आजूबाजूला असून ईच्या बाजूला आहे. काही जण म्हणतील असं का नाही, कड बाजूबाजूला असून ईच्या बाजूला आहे. तर असं बघायला तर काही पण येऊ शकतं. चला ठीक आहे, हे असं येईल, कसंही येऊ शकतं या तिघांपैकी. अजून पण काहींना वाटतं तर असं पण येईल, ड क ई. पण आता त्यांनी म्हटले क ड, तर आपण पण क ड घेतलं, ईच्या बाजूला. पण काही जण म्हणतील असं आहे, क ड ईच्या बाजूला, तर हे घेतलं. ड क त्यांनी म्हटलं नाही, पण मी हे पण करून दाखवलं तुम्हाला, असं पण येऊ शकतं. आता अजून काय म्हटले, ब च्या जवळ उभा आहे, ब च्या जवळ. मग आता ब च्या जवळ म्हणजे मी इथे लिहिला, तर इथे मध्ये 2 जागा राहतात. इथे लिहिला, 2 जागा राहतात. मग मला ब इकडेच द्यावा लागेल. आपल्याला विचारलंय टोकाला कोण आहे, टोटल 6 जण आहेत. 1 2 3 4 5 6. ब आणि फ, इथे पण बघा, ब आणि फ. 1 2 3 4 5 6. मध्ये काही येऊ द्या, मध्ये मग तुम्हाला काय मूड आहे तसं लिहा, कड ई लिहा, काही ई कड लिहा, काही लिहिलं तरी आपल्याला फरक पडत नाही. जर या क्वेश्चन्समध्ये त्यांनी काही वेगळं विचारलं असतं आपल्याला, तर मग आपण कदाचित कधी कन्फ्यूज होऊ शकतो, की जसं फ च्या बाजूला कोण आहे, इथे क येतोय, इथे ड येतोय. पण त्यांनी काय विचारले, टोकाला कोण आहे, तर टोकाला फ आणि ब आहे, ते तर कुठलीही डायग्राम काढली तरी तेच येणार आहे. तर कधी कधी लोक म्हणतात अशा प्रश्नांमध्ये हे उत्तर द्या, यापैकी कोणतेही नाही. असं नाहीये, उत्तर तुमचं येतंय, मध्ये काही असू द्या, मध्ये आपल्याला त्यांनी विचारले का, आपल्याला टोकांना विचारले, त्यांनी दिलेल्या माहितीने आपल्याला टोकाला कोणी ते कळतंय, म्हणजे झालं, प्रश्न संपला. बाकी आपल्याला टेन्शन नाही घ्यायचंय, मग मध्ये काय येतं, मग हे तर चुकीचं येते, मग माहिती अपुरी आहे, सर माहितीच पूर्ण नाही तर कसं कळेल. आपल्याला जे विचारले ते त्यांनी दिलेल्या माहितीतनं येतंय, म्हणजे माहिती पूर्ण आहे, हे लक्षात घ्या. बघून घ्या, कोणाला डाऊट असेल तर हा प्रश्न परत चेक करा, काय डाऊट आहे का. मिलिंद, सिद्धेश, कार्तिक, सोहम, अक्षय बसच्या रांगेत उभे आहेत. सिद्धेश मध्यभागी उभा आहे, कार्तिक सोहमच्या पुढे नाही, तर मिलिंद अक्षयच्या मागे नाही. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल तर 2 टोकांना कोण दोघे आहेत, असं विचारलेलं आहे. मिलिंद, सिद्धेश, कार्तिक, सोहम, अक्षय बसच्या रांगेत उभे आहेत. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. चला, म्हणजे आता 5 जण दिसतात आपल्याला, 1 2 3 4 5. मध्यभागी सिद्धेश आपल्याला दिलेला आहे. आता काय म्हणतात, कार्तिक सोहमच्या पुढे नाही, कार्तिक सोहमच्या पुढे नाही, सोहमच्या पुढे कार्तिक नाही, म्हणजे कार्तिक सोहमच्या मागे. तर मिलिंद अक्षयच्या मागे नाही, मिलिंद अक्षयच्या मागे नाही. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, मिलिंद कार्तिकच्या मागे पण अक्षयच्या मागे नाही. आता हे असं आलं, मग आता हे 4 जण इथे कसे बसवायचे, तर सिद्धार्थमध्ये तर सिद्धार्थला तिथेच ठेवावं लागेल. सोहम इथे घेतला, कार्तिक इथे घेतला, मिलिंदला इथे घेतलं, अक्षय इथे घेतलं.
मग आता तुम्हाला क्रम वाईज जर बघितलं तर टोकांना कोण आहे? टोकांना कोण आहे? सोहम आणि अक्षय. आला आन्सर. सोहम आणि अक्षय टोकाला आहे. 25 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात स्नेहाचा शेवटून 19वा क्रमांक आहे. मीनाचा, आता हे शेवटून पण इम्पॉर्टंट, 19वा. मीनाचा सुरुवातीपासून 23वा क्रमांक आहे. जर छायाचा क्रमांक स्नेहा मीनाच्या मधोमध असेल तर छायाचा शेवटून क्रमांक किती? हे आहे. तर 25 विद्यार्थी, इथून 1 आणि हे 25 अशा 25 विद्यार्थी आहेत. स्नेहाचा शेवटून 19वा क्रमांक आहे. म्हणजे इथून जर काउंट केलं तर इथे, म्हणजे इथून 1 घेतलं तर 1 2 3 असं असं करत करत इथे 19वा क्रमांक स्नेहाचं, 19वा क्रमांक. मीनाचं सुरुवातीपासून 23वा क्रमांक. आता इथून 1 2 डॅश 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 असं असं करत गेलो तर आता इथे 23वा क्रमांक येईल ना, कारण 24 आणि 25, म्हणजे हे 24 असेल आणि हे 25 असेल फायनलवालं. तर मग हा जो नंबर आहे 23वा, म्हणजेच इकडून तिसरा, मग हा नंबर कोणाचा आहे? मीनाचा. म्हणजे इथे किती सुटले? 2 जण, आणि हे 19 आहे. मग पुढे किती सुटले? 6 जण. 20 21 22 23 24 25, 6 जण इथे सुटले. छायाचा क्रमांक स्नेहा आणि मीनाच्या मधोमध्ये, इथे कुठेतरी छाया आहे, तर इथे छाया आहे. छाया मधोमध्ये. आता मधोमध म्हणजे कसं? हे 6 गेले, हे 2 गेले, बरोबर. त्यानंतर स्नेहा गेली आणि मीना गेली, म्हणजे 6 आणि हा 1 7 8 9 आणि 10, तर 10 जण गेले. 25 मधनं 10 गेले, तर मध्ये किती राहतील? आता 15 राहतील. 15 राहतील, तर 15 राहतील तर इथे किती असतील? 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, आणि ही मध्ये असेल ना 15, कारण 15 जर राहिले तर 15ची फोड कशी येईल आपली? 7 मध्ये छाया आणि परत 7. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे? तर छायाचा शेवटून क्रमांक किती? आता शेवटून क्रमांक किती बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11वा क्रमांक आहे छायाचा. आणि पुढून विचारलं असतं तर पुढून कसं आलं असतं? आता हे 6 जण होते, ही 7वी, 8 9 10 11 12 13 14 15, पुढून सुरुवातीपासून 15वा. तर सुरुवातीपासून जर विचारलं असतं, सुरुवातीपासून, तर हे आन्सर असतं. आणि शेवटून विचारले तर हे आन्सर आहे शेवटून. तर अशी डायग्राम काढणं खूप गरजेचं आहे. डायग्राम जर काढलं ना तर प्रॉपर सगळं आपल्याला जमतं. विदाऊट डायग्राम कसे कन्फ्युजन होतं, मग ते हे करा, असं करा, ह्यातनं हा वजा करा, त्यातनं तो वजा करा. आता इथे जर मला विदाऊट डायग्राम करायचं असतं तर मी काय केलं असतं? 25 विद्यार्थ्यांना स्नेहाचा शेवटून 19वा क्रमांक, मग 25 मधनं 19 गेले, किती झाले? 6. त्यानंतर 23वा क्रमांक आहे, 25 मधनं 23 गेले, किती झाले? 2. तर हे 8 आपण काढून टाकले. 25 मधनं 8 काढून टाकले, 25 मधनं 8 काढले, 17 राहिले. आता 17 मधनं परत 2 काढायचे. का 2 काढायचे? आता इथं मुलगा घाबरला. का 2 काढायचे? कारण ते दोघं कट झाले, म्हणजे 15 राहिले. आता 15ची परत फोड करायची, मग ही 7 1 7 वाली फोड आली, 7 1 7. मग आता आपल्याला छायाचा नंबर काउंट करायचा, तर कसा काउंट करणार? तर शेवटचे हे 2, बरोबर. त्यानंतर इथला शेवटचे 2 झाले, मग हे 2 मधला इथला 1, कारण मीनाचा नंबर, हे 3 झाले. त्यानंतर हे 7 10 झाले, आणि हा एक 11 झाला, म्हणजे 11वा नंबर. पण हे एवढं आपल्याला आता उत्तर आल्यानंतर हे कोणीही सांगू शकतं, पण उत्तर यायच्या आधी कॉन्फिडेंटली हे नाही सांगू शकत. त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे असं उगाचच कशाच्या पण नादी लागायला, सरळ सरळ डायरेक्ट डायग्राम काढून मोकळं व्हायचं. चला आता पुढे.
चला आता हा एक टाईप आहे अदला बदलीवाला, हा पण घेतो मी. माणसांच्या एका रांगेत मनोज उजवीकडून 30वा आणि किरण डावीकडून 20वा. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास मनोज उजवीकडनं 35वा होतो. मनोज हा उजवीकडून 35वा होतो. तर त्या रांगेतील माणसे किती? बघा आता सिंपल. रेष काढली. मनोज हा उजवीकडे, आता उजवी डावी करायला असं वरती घ्या, राईट आणि लेफ्ट करा. मनोज उजवीकडून 30वा. तर 1 2 डॅश 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 इथे 30. 30वर आहे मनोज. किरण डावीकडनं 20वा. 1 2 डॅश डॅश डॅश. अदला बदल. मनोज इथे आला, किरण इथे गेला. मनोज आणि किरण. तर अदला बदल केल्यास मनोज उजवीकडून 35वा होतो. म्हणजे आता हा 35वा झाला. पण मला सांगा, जर मनोजला मी इथे आणलं नसतं तर हाच नंबर कोणाचा झाला असता? किरणचा. आणि पहिल्या नियमानुसार आपल्या काय आहे की एखाद्याचं डावीकडनं उजवीकडनं नंबर दिला तर त्याला ॲड करायचं आणि त्यातनं 1 वजा करायचं. 55मधनं 1 वजा केले, त्या उत्तराला 54. इथे दिलेलं आहे 54. हे झालं उत्तर. आणि दुसरी कन्सेप्ट काय की हे 35 आहे. आता हा 20 आहे. 20 म्हणजे 35. म्हणजे ह्याच्या अलीकडे किती लोक आहेत? 19. मग 35मध्ये 19 ॲड करा. 9 5 14चे 4, हातचाला 1 आणि हे 5 झाले 54. ही वाली एक कन्सेप्ट. असं आपण करू शकतो. बघा काय प्रॉब्लेम कुठे? काहीच नाही. ठीक आहे. काय डाऊट? आता याच्याशी रिलेटेड अजून एक क्वेश्चन करतो, मग हे सेशन संपवतो मी. असंच एक क्वेश्चन आहे. मुलांच्या रांगेत कमलेश डावीकडनं 5वा. कमलेश डावीकडून 5वा. प्रथमेश उजवीकडून 6वा. जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा. तर प्रथमेश उजवीकडनं कितवा? चला बघूया. यामध्ये थोडंसं चेंज केलं त्यांनी. परत एकदा राईट आणि लेफ्ट. आता इथे जर घेतलं, कमलेश डावीकडनं 5वा आहे. डावीकडनं 1 2 3 4 5. कमलेश डावीकडनं 5वा. प्रथमेश उजवीकडनं 6वा. 1 2 3 4 5 6. 6 प्रथमेश. दोघांनी जागांची अदलाबदल केली. इथे आला प्रथमेश, इथे आला कमलेश. कमलेश डावीकडनं 13वा होतो आणि डावीकडनं आता याची रँकिंग काय झाली? 13. तर आता आपल्याला मगाशी जसं नियम सांगितलेला, तर 6 आणि 13. तर 13 अधिक 6 19 वजा 1 18. मग मुलं 18ला क्लिक करतात. टोटल माणसं 18 आहेत. तुम्हाला विचारलेले प्रथमेश उजवीकडनं कितवं आहे? प्रथमेशचा उजवीकडनं स्थान कितवं आहे हे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल ते तर दिलेलं आहे 6वं. ते नाही, जागा बदलल्यानंतर प्रथमेश कितवं आहे हे विचारलेलं आहे तुम्हाला. मग आता हे कसं कळणार आपल्याला? आता कसं कळणार? तर इथे आपल्याला दिसत आहेत किती लोक? 4. आणि टोटल लोक किती आहेत? 18. मग 18तनं 4 वजा केल्यावरती किती येतं? 14. मग प्रथमेश किती असेल? 14वा. मग त्याच्यापुढे हे 15 16 17 18. मग हे झालं तुमचं उत्तर. तर घाई गडबडीमध्ये चुकून तुमच्याकडनं 18 लिहिलं जाऊ शकतं, तर तसं नाही आहे. हे असं करायचं. तर 10-12 क्वेश्चन मी करून घेतलेले आहेत. आता याच्या पुढचे क्वेश्चन्स तुम्हाला हवे असतील तर सांगा मला. मी पार्ट 2 पण याचा बनवतो. याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा राज्यसेवा लेवलचे क्वेश्चन मला घ्यायचे आहेत. तुमचा रिस्पॉन्स खूप गरजेचा आहे. तुम्ही लोक रिस्पॉन्स देत नाही आहे लेक्चरला हवा तसा. आता बघू, नाही तर मग या महिन्याच्या एंडला मी ही सिरीज संपवून देईल. तर रिस्पॉन्सच नसेल तर जबरदस्ती सिरीज चालवण्यात काय अर्थ नाही आहे. तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत, ग्रुपपर्यंत शेअरच करायला तयार नाहीत गोष्टी. चला, आजचं सेशन संपवतो मी इथे. तुम्हाला काही क्वेरी असतील, काही डाऊट असतील तर या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुमच्या सगळ्या क्वेरींचा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. चला, आजसाठी एवढंच. धन्यवाद.